नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. पुणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग सध्या ऍक्शन मोडवर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणच्या आणि अनधिकृत बांधकाम आणि व्यवसायांवर हतोडा चालवला जातोय. आज पुण्यातील नळस्टॉप मेट्रो स्टेशनच्या खाली असणाऱ्या फूड मॉलवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणच्या 12 ते 14 स्टॉलवर ही कारवाई करण्यात आल्यानं काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी सांगतात की आम्ही ऑलरेडी यांना नोटीस दिलेली आहे, पण तो जो जागेचा मालक आहे तो म्हणतो आम्हाला नोटीस आलेली नाही. आमचं एकच म्हणणं होतं की यांनी आम्हाला आधी कळवलं असतं तर आम्ही आमच्या पद्धतीने आधी सावध झालो असतो, पण यांनी आम्हाला काहीच आधी कळवलेलं नाहीये. नोटीस वगैरे दिले नाही कॉर्पोरेशनचे, अजून आणून तोडले, आम्हाला सामान काढायला पण दिले नाही. आम्ही काय वेळ आहेत का? प्रत्येकाचं कितीतरी लाखांचं नुकसान झालंय. बचत गटात पैसे काढून मी चालू केलं आणि आम्हाला न सांगता कारवाई केली. हे फूड कोर्ट गेले 1 ते 1.5 वर्ष सुरू होतं. या ठिकाणी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल होते. त्यासाठी जागेचा मालक या फूड स्टॉल धारकांकडून तब्बल 2 लाख डिपॉझिट आणि 40,000 दरमहा भाडं घेत होतात. या आधी देखील एकदा या ठिकाणी कारवाई झाली होती, मात्र त्यानंतर पुन्हा कारवाई होणार नाही असं जागेच्या मालकाने सांगितलं होतं. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून अनेकांनी या ठिकाणी लाखो रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केले. मात्र आज सकाळी अचानक या ठिकाणी अतिक्रमण विभागाने कारवाई सुरू केली. ही कारवाई होणार असल्याची नोटीस जागा मालकांना आधीच दिली होती, मात्र त्यांनी ही गोष्ट स्टॉल धारकांना सांगितली नसल्याचा आरोपही या व्यावसायिकांनी केलाय. पाहूयात या ठिकाणी नेमकं काय घडलंय. काकू, कधीपासून तुमचा इथे स्टॉल होता? एकाला 3 महिने झाले, एकाला 1च महिना झाला. आता चालू केलं, बचत गटात पैसे काढून मी चालू केलं आणि आम्हाला न सांगता कारवाई केली. मला नोटीस वगैरे काही दिली? काहीच नाही. काल रात्रीपर्यंत मी त्यांच्याशी बोलत होते, एका शब्दाने सांगितलं नाही आम्हाला की कारवाई होणार आहे. परवा पण आम्ही म्हणलो की नाही का भाडं थोडं तरी कमी करा, नाही म्हणले ते. जितना है इतना देना पडेगा. अचानक असं केलं, आम्ही काय करायचं? कसले दुकानं होती तुमची इथे? आमचं डोशाचं आणि बिर्याणीचं होतं. आता हे इतकं मोठं नुकसान झालंय, आता इथून पुढे तुम्ही दुसरीकडे कुठे दुकान घेऊ शकता का? पूर्णच नुकसान केलं. पूर्णच नुकसान झालं. कुठनं पैसा उभा करणार? एवढा आम्ही खर्च असं नाही काढण्यात पैसे. मी किती वाजेपासून ही कारवाई झाली? 11 वाजता घरी, 10:30 वाजता आले वाटतं. मला मुलांनी फोन करून सांगितलं आता कारवाई झाली म्हणून. आता आल्या बघते तर सगळं पाडायला सुरुवात केली. आम्हाला कुठलीही माहिती सांगितली नाही, काय नाही. आम्हाला कोणत्याही प्रकारची आम्हाला इंटिमेशन दिली नाही. या ज्याची जागा मालक आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी सांगतात की आम्ही ऑलरेडी यांना नोटीस दिलेली आहे, पण तो जो जागेचा मालक आहे तो म्हणतो आम्हाला नोटीस आलेली नाही. कोण आहेत जागेचे मालक? जागेचा मालक कुट्टी म्हणून आहे. त्याने आमच्याकडनं जवळजवळ 2 लाख रुपये डिपॉझिट घेतले आणि 40,000 रुपये भाडं घेतोय आणि 2 लाख रुपये डिपॉझिट घेतले. आणि आता माझ्या या बहिणीने आता जस्ट कर्ज काढून तिने तिची मृणाल खालावत चालू केली होती. आता तिने हे कर्ज काढून जे केलंय, आता त्याला जबाबदार कोण असणार आहे? महानगरपालिकेचं काम करते. पण या मालकाने आम्हाला पहिल्यांदा सांगितलं असतं तर आम्ही हे काम करण्याचं किंवा दुकानदारांना डेअरिंगच नसते केली. लोन हे अधिकृत आहे की अनधिकृत आहे याची कधी आधी चौकशी केली नाही? आम्हाला सांगितलं गेलं ताई की हे अधिकृत आहे. आम्हाला ज्या प्रकारे यांनी सांगितलं की इथं कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही, काही होणार नाही आणि हे अधिकृत आहे म्हणून आम्हाला सांगितलं गेलं, तरच म्हणूनच आम्ही इथं आमचे पैसे किंवा लोन काढून हे दुकान टाकले. नाही तर काय करेल आम्ही गोरगरीब हे. आता यांच्याकडे बघितलं ह्या मावशींचा बचत गटातनं पैसे काढून त्यांनी ते उभं केलं. आता ही बिचारी बाई किती दिवसांपासून? आता 2 महिन्यापासून दुकान होतं. 3 लाख रुपये 4 लाख रुपये आम्ही खर्च केलेला आहे याच्यावरती सगळा. माहिती आहे, यांनी आम्हाला आधी तरी कळवायला पाहिजे होतं की बाबा असं आईस्क्रीमचा होता. आम्ही काल रात्रीपर्यंत माहित होतं असं काहीच नाही. डायरेक्ट यांचा ज्यावेळी जीसीबी आला त्यावेळेस आम्हाला कळले. त्यामध्ये नशीब तरी आम्हाला यांनी सहकार्य केले की मटेरियल आम्हाला आमचं काढून दिलं बाहेर.
तोपर्यंत तरी त्यांनी काही केलं नाही. मटेरियल काढून गेल्यानंतर त्यांनी यांची कारवाई चालू केली. पण आमचं एकच म्हणणं होतं की यांनी आम्हाला आधी कळवलं असतं तर आम्ही आमच्या पद्धतीने आधी सावध झालो असतो, पण यांनी आम्हाला काहीच आधी कळवलेलं नाहीये. या ठिकाणी हे सगळे विक्रेते ज्यांना भाडं देत होते आणि जे या ठिकाणचे मालक असल्याचा दावा करतात ते सुद्धा माझ्याबरोबर. तुमचं नाव काय आणि तुम्ही खरंच मालक आहात? हा, आमचं नाव कुट्टी आहे. आणि कधीपासून तुम्ही जर ही आम्हाला जागा त्यांनी नोटीस वगैरे दिले नाही कॉर्पोरेशनचे. अजून आणून तोडलं, आम्हाला सामान काढायला पण दिलं नाही आम्हाला. पण बाकीचे विक्रेते असं म्हणतात की तुम्ही सांगितलेल्या जागा ही सगळी अधिकृत आहे म्हणून. नाही अधिकृत नाही आहे. आम्ही त्यांच्या तुम्ही भाडं कसं काय घेत होते या ठिकाणी? ते आम्ही बनवलंय ना. एक विषय काय तुम्ही सांगा. कसा विषय आहे की आमचा आणि जे जागा मालक आहे त्यांच्यासोबत थोडा विवाद चालू आहे. त्यांच्याबद्दल आम्ही केस पण टाकलेलं आहे. त्याचा पेपर पण आमच्याकडे आम्ही सादर केलेला अधिकारीसोबत, पण ते का मानायला तयार नाही. म्हणून 25 तारखेला आमच्याकडून आम्हाला ते पेपर भेटणार आहे. ते पेपर पण त्याच्या आधी ते पेपर भेटायच्या आधी मग तुम्ही कोण आहात? मी त्यांची मुलगा आहे, मी पण बघतोय. हा बरं ऐक ना, पण या सगळ्यामध्ये या सगळ्यांचं जे नुकसान झालंय त्या नुकसानात तुम्ही ऍक्सेप्ट करा. कोणी कोणाला तुम्ही पण धंदा करता, आपण पण धंदा करतोय. आमच्यापर्यंत येऊ दिलं का? आमच्यापर्यंत येऊ दिलं का लेटर? तर आम्हाला 2 वेळा आलं, आम्हाला सांगितलं खोट आहे म्हणून. अरे भाऊ, आम्हाला खोट आहे म्हणून सांगताय. जागा मालक आणि तुमचा वाद आहे, पण आमच्या गोरगरीला बघा फसवलं तुम्ही. तुम्हाला महानगरपालिकेची नोटीस आली होती का? काय? महानगरपालिकेची नोटीस आली होती का कारवाई? नाही कारवाई थोडी झाली. हा बाई. पाहिजे तर तुम्ही सुपेकरला विचारू शकता. पैसे घेतले आणि व्याज भरती. पुढच्या लोक आहेत त्यासोबत मीटिंग बसणार आहे आणि सगळ्यांना व्यवस्थित प्रमाणे आपली नुकसान भरपाई करू. नुकसान भरपाई हा जे जे काही नुकसान आपलं झालेलं आहे आम्हाला त्याचं आमचा सगळा खर्च पाहिजे. 1 रुपया सगळं जेवढा आम्ही खर्च केलाय सगळं आम्हाला खर्च पाहिजे. त्याशिवाय आम्ही सोडणार नाही. आम्हाला आमचा पूर्ण सगळा खर्च झाल्याशिवाय आम्ही लेटर आलं होतं, यांना लेटर आलं होतं. त्यांनी 25 तारखेला सांगितलेलं कारवाई होणार आहे आणि नंतर आम्ही विचारल्यावर आम्हाला सांगितलं की नाही होणार आहे कारवाई, ते लेटर खोटं आहे म्हणून. मग तुम्ही फसवलंच ना आम्हाला थोडक्यात. मला कोणी सांगितलं की लेटर आहे? आम्हाला तशी इन्फॉर्मेशन कानावर आली आणि आम्ही लेटर सुपेकर म्हणून त्यांनी ते लेटर बघितलं होतं. मग आम्ही काय वेडे आहेत का? आता किती नुकसान झालंय? प्रत्येकाचं कितीतरी लाखांचं नुकसान झालंय. काय करणार आता इथून पुढे? आता बघू. आता जो काही मालक डिसिजन घेणार आहे ना त्याचा निघून त्याच्या घरी जाऊन बसणार आहे डायरेक्ट. इथून सगळेजण आता आम्ही निघून सगळे त्याच्या घरी जाऊन बसणार आहे सगळे. जोपर्यंत तो आम्हाला आमचे पैसे तोपर्यंत आम्ही त्याला सोडणार नाही. नाही, याच्यावर एक तुम्हीच तुमच्या पत्रकारितेच्या ह्याच्यावरनं सांगा ही लोक अशी जे करतात यांच्यावर तुम्ही कारवाई झाली पाहिजे. या गोरगरिबांचे सगळ्यांचे पैसे मिळाले पाहिजे ही आमची तुमच्या मीडिया समोर विनंती हात जोडून. कारण कसं आहे माहिती का, भरपूर लोक खरंच त्याच्यात मध्ये इथले जे मालक आहेत त्या मालकांवर तुम्ही आता फसवणुकीचा गुन्हा दाखल हो, करणार? आम्ही आता त्याच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार म्हणजे करणारच आहे. आमचं एकच मत आहे की आमचं जेवढं नुकसान झालंय, आमचं डिपॉझिट आहे तेवढं आम्हाला मिळावं. कारण आम्ही त्या ज्यांच्याकडनं पैसे व्याजाने आणले, कर्ज काढले, निदान त्याच्यामधून आम्ही ते फेडू शकेल. पुणे महानगरपालिकेने कायदेशीररित्या या ठिकाणी कारवाई केली आहे. मात्र जागेच्या मालकाने स्टॉल धारकांची फसवणूक केल्याचा आरोप केला जातोय. परंतु या सगळ्यामध्ये या किरकोळ व्यावसायिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे जागेच्या मालकाकडे नुकसान भरपाई मागणार असल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. तर या विक्रेत्यांना आता नुकसान भरपाई मिळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.